राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। सार्थ लोकनीतीचे संपादक संतोष वावळ यांच्या निवासस्थानी श्री गजानन महाराज प्रगट दिन भक्तिभावात संपन्न। खारघर सार्थ लोकनीतीचे संपादक संतोष वावळ यांच्या खारघर येथील निवासस्थानी श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। श्री गजानन महाराजांवर अपार श्रद्धा असलेल्या संतोष वावळ यांनी 9 वर्षापासून दरवर्षी प्रकट दिनाचे आयोजन करण्याची परंपरा जपली असून याही वर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला। या निमित्ताने मित्रपरिवार, आप्तेष्ट, नातेवाईक तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी वावळ यांच्या निवासस्थानी उपस्थित राहून श्री गजानन महाराजांचे दर्शन घेतले व महाप्रसादाचा लाभ घेतला। प्रगट दिनी भक्तांना महाराजांचे दर्शन भक्तिमय वातावरणात घडावे या उद्देशाने हा उपक्रम राबवित असल्याचे संतोष वावळ यांनी सांगितले। श्री गजानन महाराजांची कृपा सर्वांवर राहो अशी प्रार्थना त्यांनी महाराजांच्या चरणी अर्पण केली। या सोहळ्यास पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रवीण पाटील, मधु पाटील, समीर कदम, नगरसेविका परेशा पटेल, नगरसेविका उषा अडसुळे, माजी नगरसेविका नेत्रा पाटील, भाजपाचे ब्रिजेश पटेल, अजित अडसुळे, किरण पाटील, साधना पवार, संतोष शर्मा, मनीष पाटील, श्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विजया कदम, आनंद उपासने, मित्रपरिवार तसेच काँग्रेस प्रवक्ते तुषार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पार पडून उपस्थितांनी आनंद व समाधान व्यक्त केले। नमस्कार। आज शेगाव निवासी गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिनानिमित्त आमचे मित्र संतोषजी वावळ, खारघर पत्रकार संघाचे संस्थापक सचिव आणि सार्थ लोकनीतीचे संपादक यांच्या घरी वर्षानुवर्ष या ठिकाणी महाराजांचं या ठिकाणी आगमन होतं पादुकांचं, आणि त्याचबरोबर या खारघर शहरातील संपूर्ण पनवेल तालुक्यातील भक्त भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येनं या दर्शनाला येत असतात। या ठिकाणी भक्तिमय वातावरणात अगदी आपण बघतो दरवर्षी एकदम चांगले असे कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। या ठिकाणी भजन असेल, त्यांचा कार्यक्रम असेल, हा अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी आयोजित केला जातो। अशा या गजानन महाराजांच्या चरणी माथा टेकण्यासाठी संपूर्ण परिसरातील भक्त भाविक नित्य नियमाने दरवर्षी न चुकता संतोषजी यांच्या घरी येत असतात, आणि आज याचा योग आम्हाला लाभला आणि आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलो। अशीच सेवा संतोषजीच्या माध्यमातून आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या चरणाची सेवा करता यावी अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो। धन्यवाद। प्रकट दिनी खारघरवासियांना काय शुभेच्छा द्याल आणि त्याच्यानं महाराष्ट्राचे काय खारघरवासियांसाठी आजच्या या प्रकट दिनानिमित्त या ठिकाणी आमच्या संतोषजीच्या घरी खऱ्या अर्थानं साक्षात गजानन महाराजांचं या ठिकाणी आगमन होत असतं, आणि त्यानिमित्तानं आमच्या खारघर शहरातील सर्वच भक्त भाविक, आमचे सहकारी नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, विविध पक्षांचे कार्यकर्ते असतील, सगळेच जण मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी येत असतात। याच्या पुढे या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद या खारघर शहरावर राहावा आणि अशाच पद्धतीने आम्हाला सगळ्यांना सेवेची संधी या ठिकाणी लाभावी अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। नमस्कार। जैसे कि महाराष्ट्र की धरती वीरों की धरती, संतों की भूमि है, उसी में से हमारे महान संत शेगांव की भूमि से गजानन महाराज जी, जिनका आज 148 प्रकट दिन है, पहले सबसे मैं सभी नागरिकों को इनके प्रति बहुत शुभकामना देता हूँ। और संतोष वावल जी के यहाँ हर साल की तरह मैं इस साल दर्शन करने आया हूँ। मुझे लगता है कि मैं शेगांव में प्रवेश कर रहा, ऐसा मुझे भाव लगता है। इनका जो भाव है, मैडम को जो भाव है, बहुत बढ़िया। इनका भक्तों को जो रहता है अच्छा, एक इनकी भक्ति भावना है। भगवान इसी प्रकार से इनको गजानन महाराज दिन ब दिन प्रगति दे, यही भगवान से विनती करता हूँ गजानन महाराज का। और हमारे मित्र खारघर पत्रकार संघ के अपने महामंत्री और हमारे पत्रकार भी हैं, तो हिसाब से उनका अच्छा राजकीय जीवन हो, चाहे अपना पत्रकार का जीवन हो, बहुत अच्छा रहता है समाज सेवा के लिए। खारघर में बहुत सारे जो विविध मैं देखा हूँ, जो बहुत सारी समस्या उन्होंने उठाया हुआ है। गजानन महाराज आपको यह शक्ति देते रहे कि आप इस प्रकार खारघर सारी समस्याओं को एक लोगों हमारे सामने लाए, ताकि हम राजकीय उसको दृष्टि से
जो भी उसका वो कर पाए, निवारण कर पाए। और गजानन महाराज एक महान संत है जिन्होंने अपना पूरा जीवन समाज कल्याण, समाज हित के लिए दिया है। ऐसे हम सबको प्रेरणा लेना चाहिए उनसे कि उन्होंने जो अपना जीवन दिया है, जो भाव भक्ति दी है, हम सबको उसका कम से कम थोड़ा सा देना चाहिए। सर्वांना सर्वप्रथम जय गजानन। आपण बघत आहोत की आमचे मित्र आणि खारघर शहर पत्रकार संघाचे संस्थापक सचिव तसेच सार्थ लोकनीतीचे संपादक, पनवेल उदयचे संपादक असतील, त्याचबरोबर कोकण मराठी पत्रकार संघ याचे कोकण विभागाचे उपाध्यक्ष आणि आमचे मित्र सन्माननीय वावळजी यांच्या घरी दरवर्षी गजानन महाराज प्रकट दिन सोहळा हा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा होतो। आम्हालाही ह्या सोहळ्याचा एक भाग होता येतं हे खरोखर एक आनंद देतं। आणि गजानन महाराजांचं आताच आपण बघितलं की ही जी महाराष्ट्र जी भूमी आहे आपली, ही संतांची आहे, हिची एक वेगळी परंपरा आहे। गजानन महाराजांचा प्रकट दिन त्यांच्या वास्तूत दरवर्षी श्री व सौ वावळ हे साजरा करत असतात आणि त्या निमित्ताने विविध क्षेत्रातील, मग ते सामाजिक असतील, शैक्षणिक असतील, राजकीय असतील, सगळ्याच क्षेत्रातील विविध क्षेत्रात काम करणारे लोक हे इथे येतात आणि गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात। वावळ कुटुंबियांचे खरं तर मानावे तेवढे धन्यवाद कमी आहेत, कारण की गजानन महाराजांच्या आशीर्वादांबरोबरच ते इथे सर्वांना आग्रह आणि महाप्रसाद देखील देत असतात। त्यामुळं मी गजानन चरणी प्रार्थना करेल की वावळ कुटुंबियांना त्यांच्या इच्छित अपेक्षित सर्व मनोकामना पूर्ण होत आणि गजानन महाराजांचा आशीर्वाद वावळ कुटुंबियांसहित आपल्या सर्वांवर सदैव राहावा। धन्यवाद। वावळताई या प्रशासनात कार्यरत आहेत आणि संतोषजी वावळ हे जनतेचे प्रश्न मार्गी लावताना एक वेगळं कौटुंबिक समाजाप्रती एक जिव्हाळा असलेलं कुटुंब, यासाठी गजानन महाराजांकडे आपण काय मागणं मांडाल आणि जनतेसाठी काय मागणं? खरं तर वावळताई आमच्या ज्या भगिनी आहेत त्या पोलीस खात्यात नोकरी करतात। खरोखर अभिमानाची बाब आहे, कारण की आम्ही बघत असतो वेळोवेळी एक सामाजिक किंवा राजकीय कार्यकर्ते म्हणून जेव्हा जेव्हा पोलीस स्टेशनला जात असतो तेव्हा त्यांचं चांगलं आम्हाला इथे सहकार्य लाभत असतं। आणि संतोषजींबद्दल सांगायचं तर लोकशाहीचा चौथा जो स्तंभ आहे तो पत्रकारिता आहे आणि सर्वच आम्ही सगळेच जे काही पत्रकार बांधव आहेत यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य लाभत राहिलं। आणि मला वाटतं संतोषजी ते आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून एक निर्भीडपणे आणि चांगलं लिखाण करतात। खरोखर तळागाळातील लोकांना एक चांगलं वाव ते देत असतात। मला वाटतं गजानन महाराजांना मी एवढीच विनंती करेल की संतोषजींच्या माध्यमातून असेल, आमच्या भगिनींच्या माध्यमातून असेल, उत्तमोत्तम देश सेवा घडत राहू। नमस्कार, मी साधना पवार, महिला मोर्चा अध्यक्षा भाजपा, गणगण गणात बोते। मी दरवर्षीच संतोषजी आमचे पत्रकार बंधू आहेत आणि त्यांच्या आग्रहास्तव आम्ही दरवर्षीच त्यांच्या कार्यक्रमाला हजर असतो। गजानन महाराजांच्या प्रकट दिनी ते अन्न भोजन पण करतात, अन्नदान पण असतं त्यांच्यातर्फे आणि लोकांचा चांगल्या सामाजिक कार्यातील वगैरे दुसऱ्या लोकांचा ते सत्कार करतात, इथे त्यांना बोलवतात आणि त्यांच्या त्या सहकार्यामुळे आम्हाला सुद्धा दर्शन मिळतं महाराजांचं। हे आमच्यासाठी अहोभाग्य आहे आणि नेहमीच ते एकदम सत्य मांडण्याचा त्यांच्या पत्रिकेतून पेपर मधून नेहमीच ते त्यांचं सत्य मांडण्याचं ते हे करत असतात। त्यांचं नेहमीच कार्य म्हणजे वाखाणण्याजोगं आहे आणि आम्ही पण त्यांना नेहमी सहकार्य करत असतो। आमचे बीजेपीतले सगळेच सहकारी त्यांना मदत करत असतात आणि असंच त्यांनी पुढेही त्यांचं कार्य चालू ठेवावं। आमच्या ताई सुद्धा त्यांचं कार्य नेहमीच आम्ही बघत आलोय। आम्ही पोलीस स्टेशनला गेलो तर ते चांगल्या पद्धतीने आम्हाला मदत करतात। कुठल्याही व्यक्ती गरीब असो श्रीमंत असो पण त्यांना नेहमीच ते लोक चांगलं सहकार्य करतात आणि असंच त्यांनी पुढे त्यांची चांगली उन्नती हो। मी जेव्हा त्यांना ओळखत होती म्हणजे अगदी छोट्याशा घरापासून ग्राउंड लेवल पासून ते ह्या घरापर्यंत म्हणजे मोठ्या घरापर्यंत आले आहेत, मेहनतीने त्यांचे आलेले आहेत, स्वकष्टाने आलेले आहेत आणि त्याच्या मागे गजानन महाराजांचा आशीर्वाद आहे आणि तो त्यांना नेहमीच लाभो हीच मी प्रार्थना करते। धन्यवाद। खरंच सर्वप्रथम गजानन महाराजांच्या चरणी आमचा नमस्कार। आमचं हे पहिलंच वर्ष होते संतोष दादांबरोबर आणि खूप छानच अनुभव आम्हाला त्यांच्यासोबत आला। खूप छान सेवा अशी घडली आहे गजानन महाराजांची त्यांच्या थ्रू आमच्या बाजूने। आणि हो, मी गजानन महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करेल की संतोष भाऊ त्यांचे अशीच उत्तरोत्तर प्रगती हो, त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो आणि महाराज आपल्याला सगळ्यांना चांगली बुद्धी देव आणि भारत देश असाच पुढे जाऊ। धन्यवाद।
नमस्कार. गणगण गणात बोते. माझ्याकडे खारघरमध्ये तो आत्तापर्यंत 9 वर्ष झाले. 9 वर्षापासून ही जी परंपरा आहे ही अखंड चालू आहे आणि अशीच सेवा माझ्याकडनं घडो ही गजानन महाराज चरणी माझी प्रार्थना आहे. खारघरमधील असतील, कळंबोली असतील, कामोटे असेल, नवी मुंबईमधील प्रत्येक क्षेत्रामधील म्हणजे प्रत्येक विभागामधील माझ्याकडे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय या सर्व विभागामधील लोक येऊन माझ्याकडे आज घरी दर्शन घेतलेलं आहे. त्यांनी माझ्याकडून अशी सेवा घडो की यांना दर्शनाचा लाभ जो आहे गजानन महाराज प्रगट दिनी मिळो यासाठी नेहमी प्रयत्न करेल. आणि महाराजांकडे मी एवढंच सांगेल की आज जेवढे दर्शन घेऊन गेले आणि जेवढी भक्तगण आहेत यांना सर्वांना यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी मी गजानन महाराज चरणी प्रार्थना करेल. पत्रकार क्षेत्रात आपण कार्यरत आहात. एकूणच आपण अनेक माणसं जोडली आणि आज प्रकट दिनी ती आपल्या निवासस्थानी दर्शनासाठी आली. एकूणच आपली जी शैली आहे माणसं जोडण्याची, पुढे भविष्यात कशा प्रकारे आपलं कार्य राहील आणि गजानन महाराजांकडे या माणसाविषयी आपण काय आपण विचारल्याप्रमाणे मी खारघर पत्रकार संघाचा संस्थापक सेक्रेटरी आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा उपाध्यक्ष आहे कोकण विभागीय. आणि माझे 2 साप्ताहिक आहे, एक सार्थ लोकनीती आणि पनवेल उदय. याच्या माध्यमातून समाजामधील सामाजिक ज्या घटना आहेत, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी काही गोष्टी असतील त्यासाठी नेहमीच मी प्रयत्न करत असतो. याच माध्यमातून गजानन महाराजांचा भक्त कसे तयार होतील आणि त्यांची सेवा कशी होईल याच्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करत आहे आणि यापुढेही करणार आहे.